कोफॅक्टर म्हणजे कोफॅक्टर आपण इंडिकेट करतो कॅपिटल लेटर सी ने. त्या ठिकाणी C11 जर लिहिलं म्हणजेच काय या ठिकाणी कोफॅक्टर ऑफ A11. कोफॅक्टर कशाचे, कोणत्या एलिमेंटचे, पहिला रो आणि पहिला कॉलम जे आहे त्या ठिकाणच्या एलिमेंटचे कोफॅक्टर काढायचे. तर याचा फॉर्म्युला आहे बघा CIJ. जर लिहिलं आय म्हणजे काय लिहिलं मी या ठिकाणी रो आणि जे म्हणजे कॉलमची संख्या जर इंडिकेट केली दॅट इज इक्वल्स टू हा फॉर्म्युला लक्ष -1 टू द पॉवर हे I प्लस J इंटू मायनर एलिमेंट. ओके, मायनर ऑफ MIJ. आता बघा या ठिकाणी थोडं लक्ष द्या. इथं हे जे आहे काय इंडिकेट करते सर्व सांगतो या फॉर्म्युल्यामध्ये. CIJ म्हणजे या ठिकाणी आय म्हणजे काय इंडिकेट करतो रोची संख्या आणि जे म्हणजे काय इंडिकेट करतो कॉलमची संख्या. तर दॅट इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर I प्लस J म्हणजे जेवढे रो आहेत आणि कॉलम या दोघांची बेरीज जे करायचं या ठिकाणी -1 टू द पॉवर इंटू त्याला एलिमेंट काय करायचं आहे मायनर ऑफ MIJ. मायनर ऑफ जो रो आहे आणि जो कॉलम आहे त्याच रोचे मायनर एलिमेंट सुद्धा लिहायचे त्या ठिकाणी. याचे आपला कोफॅक्टर काढायचे C11 इक्वल्स टू हे -1 लिहिला फॉर्म्युला टू द पॉवर हे 1 प्लस 1. ओके, जेवढं इथं आहे तेवढंच काय करायचं -1चा पॉवर इथं 1 प्लस 1 लिहून टाकायचा इंटू इथं लिहायचं M11 दॅट इज इक्वल्स टू हे -1 याचा स्क्वेअर 1 प्लस 1 किती झालं 2 झालं इंटू M11 बघा म्हणजे पहिला रो मायनर एलिमेंट डायरेक्ट काढतोय आपण यासाठी पहिला रो आणि हा पहिला कॉलम डिलीट केला राहिलं काय ठिकाणी 4 राहिलं हे 4 दॅट इज इक्वल्स टू -1 स्क्वेअर इज 1 इंटू 4 दॅट इज इक्वल्स टू आपला भेटेल या ठिकाणी 4. कोफॅक्टर कशाचे काढायचे आपला पहिला रो आणि दुसऱ्या कॉलमचे कोफॅक्टर काढायचे आहेत. ओके, तर या ठिकाणी -1 टू द पॉवर 1 प्लस 2 लिहिलं इथं 1 आणि 2 आहे या -1चा पॉवर केला काय केला 1 प्लस 2 केला या ठिकाणी इंटू M12 लिहिलं दॅट इज इक्वल्स टू बघा -1 टू द पॉवर 1 प्लस 2 किती झालं 3 झालं इंटू M12 मायनर एलिमेंट माहिती आहे आपल्या मायनर एलिमेंट म्हणजे काय करायचंय डिलीट करायचंय. काय डिलीट करायचंय पहिला रो आणि दुसरा कॉलम या ठिकाणी आपल्याला डिलीट करायचा आहे. पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट करा. हा पहिला रो हा दुसरा कॉलम डिलीट करा राहिलं काय ठिकाणी 3 दॅट इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर किती आहे 3 आहे. -1चा गुणाकार किती वेळेस करायचा आपला 3 वेळेस गुणाकार करायचा. मग 3 वेळेस गुणाकार केल्यास काय भेटते बघा हे बघा -1 इंटू -1 इंटू -1 या दोघांचा गुणाकार काय आला +1 आला इंटू -1 दॅट इज इक्वल्स टू काय भेटेल -1 भेटेल. ओके, हे -1 इंटू 3 दॅट इज इक्वल्स टू -3. ओके, हा झाला आपला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युलामध्ये ठेवून द्या -1 2 प्लस 1 किती झालं 3 इंटू इथं M21 दुसरा रो आणि पहिला कॉलम या ठिकाणी डिलीट करायचा. हा दुसरा रो हा पहिला कॉलम डिलीट केला या ठिकाणी राहिलं काय 2 हे 2 दॅट इज इक्वल्स टू -1 क्यूब आहे. -1चा गुणाकार किती आहे 3 वेळेस आहे. आताच आपण बघितलं -1चा गुणाकार 3 वेळेस केल्यानंतर आपल्या काय भेटते या ठिकाणी -1 भेटते. या ठिकाणी -1 लिहूत -1 इंटू 2 दॅट इज इक्वल्स टू हे -2 दॅट इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर 2 प्लस 2 किती झालं या ठिकाणी 4 झालं हे 4 इंटू M22 दुसरा रो दुसरा कॉलम डिलीट केला या ठिकाणी. हा दुसरा रो डिलीट झाला आणि हा दुसरा कॉलम डिलीट झाला राहिलं फक्त या ठिकाणी 1 हे 1 इक्वल्स टू -1चा गुणाकार आपला 4 वेळेस करायचा आहे बघा इथे 3 आहे 4 वेळेस बघा इंटू हे -1 या दोघांचा -1 इंटू -1 किती झालं हे +1 झालं हे इंटू -1 इंटू -1 हे +1 आणि दॅट इज इक्वल्स आपल्याला काय भेटेल 1 भेटेल. ओके, दॅट इज इक्वल्स टू हे 1 इंटू 1 दॅट इज इक्वल्स टू 1 3 -2 7 4 हे C11 इक्वल्स टू
तर या ठिकाणी काय लिहायचं फॉर्म्युला आहे -1 लिहायचं टू दी पॉवर हे 1 + 1 हे कुठून लिहितोय आपण 1 + 1 हे इथलंच लिहितोय हे काय करतोय या दोघांचं बेरीज करतोय हे जे काही असेल रो आणि कॉलमची संख्या जे काही असेल त्याचीच काय करतोय आपण या ठिकाणी इथं बेरीज करतोय ठीक आहे इनटू हे m 1 1 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर किती आहे 2 इनटू m11 पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट करा पहिला रो पहिला कॉलम डिलीट करा बघा हा पहिला रो पहिला कॉलम डिलीट करा या ठिकाणी भेटते 4 दॅट इज इक्वल्स टू -1 स्क्वेअर -1 चा गुणाकार किती वेळेस आहे 2 वेळेस आहे आणि या ठिकाणी एक टर्म तुम्ही ऑब्झर्व केली असेल ज्या वेळेस हा पॉवर जो आहे -1 चा ऑड नंबर असेल ऑड म्हणजे 1 3 5 7 अशा फॉर्म मध्ये असेल त्यावेळेस त्याची साइन काय भेटते मायनस भेटते आणि ज्यावेळेस हे जो पॉवर आहे हा इवन असतो इवन म्हणजे काय समसंख्या जे की 2 4 6 8 10 या फॉर्म मध्ये असते त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय भेटते पॉझिटिव्ह भेटते बघा इथं -1 स्क्वेअर आहे तर याची व्हॅल्यू काय भेटणार आहे डायरेक्ट या ठिकाणी आपण लिहू शकतो +1 लिहू शकतो कारण इवन नंबर जर असेल त्याची व्हॅल्यू काय भेटते प्लस भेटते फक्त को फॅक्टर म्हणजे काय आहे फक्त या ठिकाणी साइन जे आहे फक्त साइन चेंज होते फक्त मायनर एलिमेंटच आहेत ते ठीक आहे या ठिकाणची साइन काय होते चेंज होते 1 स्क्वेअर आहे म्हणजे +1 लिहायचं या ठिकाणी हे 1 * 4 दॅट इज इक्वल्स टू हे 4 ओके C11 भेटलं आपल्याला त्याच्यानंतर C12 इक्वल्स टू C12 बघा हे -1 टू दी पॉवर 1 + 2 हे 1 + 2 इनटू m12 त्यामध्ये -1 टू दी पॉवर हे 3 इनटू m12 इक्वल्स टू हे आहे ऑड नंबर ओके याची व्हॅल्यू काय भेटते -1 भेटते हे -1 लिहिलं इनटू m12 काय आहे बघा पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट करा या ठिकाणी राहते 7 आणि दॅट इज इक्वल्स टू आन्सर काय भेटेल 7 * -1 -7 C21 इक्वल्स टू इथं लिहायचं -1 टू दी पॉवर काय लिहायचं 2 + 1 हे 2 + 1 इनटू m21 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर किती आहे 3 इनटू m21 काय आहे बघा दुसरा रो पहिला कॉलम डिलीट केला इथं राहिलं -2 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 3 आहे ऑड नंबर म्हणजे मायनस व्हॅल्यू भेटेल -1 इनटू -2 दॅट इज इक्वल्स टू +2 ओके मायनस इंटू मायनस काय भेटेल प्लस भेटेल लास्ट हे C22 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर हे 2 + 2 इनटू m12 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर किती झालं या ठिकाणी 4 झालं इनटू या ठिकाणी 2 ओके m22 दुसरा रो दुसरा कॉलम डिलीट करा या ठिकाणी भेटलं हे 3 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 4 म्हणजे किती झालं इवन नंबर आहे 4 काय आहे इवन नंबर आहे त्या ठिकाणी काय लिहायचं +1 लिहून टाकायचं या ठिकाणी 1 इनटू 3 इक्वल्स टू 3 ओके हे 1 2 -3 -2 0 4 5 -1 आणि 3 C11 इक्वल्स टू -1 ओके टू दी पॉवर 1 + 1 हे 1 + 1 इनटू m11 ठीक आहे दॅट इज इक्वल्स आपण काय केलं फॉर्म्युलामध्ये ठेवलं -1 टू दी पॉवर हे 2 इनटू m11 पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट करायचा हा बघा पहिला रो हा पहिला कॉलम डिलीट केला काय राहिलं या ठिकाणी शिल्लक 0 4 -1 3 ओके याला अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊ आपण -1 याचा स्क्वेअर आहे म्हणजे कसा आहे हा इवन नंबर आहे म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू कशी भेटणार आहे पॉझिटिव्ह भेटणार आहे ओके या ठिकाणी आपण लिहू हे 1 इनटू याला सिम्प्लिफाय करा 0 * 3 0 मायनस
-1 into 4 -4 दॅट इज इक्वल्स टू हे 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. ओके 0 मायनस मायनस इंटू मायनस प्लस हे 4 दॅट इज इक्वल्स टू हे भेटलं आपल्याला 4. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल. याचा आन्सर डायरेक्ट लिहिता येईल. C11 आहे 1 + 1 2 आहे. ओके 2 म्हणजे A1 नंबर आहे. A1 नंबर म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. तर आपल्याला फक्त मायनर एलिमेंट काढायचे M11चे. पहिला रो पहिला कॉलम डिलीट केला 0 × 3 0 इथं मायनस इंटू मायनस प्लस 4 आन्सर येईल 4. ओके C12 इक्वल्स टू -1 टू द पॉवर 1 + 2 into M12 दॅट इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर काय आहे 1 + 2 म्हणजे 3 आहे. ऑड नंबर आहे. ऑड नंबर आहे म्हणजे या ठिकाणी साईन भेटणार आपला -1 into M12 पहिला रो आणि दुसरा कॉलम. पहिला रो दुसरा कॉलम काय राहिलं शिल्लक बघा. हा पहिला रो तर डिलीट झालेला आहे. ओके हा दुसरा कॉलम डिलीट झाला. राहिलं काय ठिकाणी -2 4 5 3 दॅट इज इक्वल्स टू -1 into या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करा. -2 into 3 -6 -5 into 4 20 दॅट इज इक्वल्स टू -1 into -6 आणि -20 किती होईल या ठिकाणी -26 हे मायनस इंटू मायनस प्लस 26. ओके हे आपल्याला भेटेल 26. या ठिकाणी C13 इक्वल्स टू -1 टू द पॉवर इथं 1 + 3 लिहायचं इंटू M13 इक्वल्स टू -1 टू द पॉवर किती झाला 1 + 3 इज 4 इंटू 1 3 पहिला रो आणि तिसरा कॉलम डिलीट करायचा आपल्याला. पहिला रो हा तिसरा कॉलम डिलीट केला. काय राहिलं बघा या ठिकाणी शिल्लक -2 0 5 -1 दॅट इज इक्वल्स टू -1 याचा पॉवर काय आहे इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आहे म्हणजे काय आहे इथं पॉझिटिव्ह संख्या भेटणार आपल्याला. ओके हे 1 इंटू या दोन्हीला सिम्प्लिफाय करा -2 इंटू -1 हे +2 भेटेल -5 इंटू 0 0 दॅट इज इक्वल्स टू 1 ब्रॅकेटमध्ये 2 - 0 इज 2 दॅट इज इक्वल्स टू 2. ओके C21 इक्वल्स टू -1 टू द पॉवर हे 2 + 1 इंटू M21 इक्वल्स टू -1 टू द पॉवर किती आहे 2 + 1 इज 3 इंटू M21 दुसरा रो आणि पहिला कॉलम डिलीट करा. ठिकाणी दुसरा रो पहिला कॉलम डिलीट करा. इथे भेटेल आपल्याला 2 - 3 दुसरा रो हा दुसरा रो आणि हा पहिला कॉलम 2 - 3 -1 3 दॅट इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर 3 3 काय आहे ऑड नंबर आहे. ऑड नंबर आहे म्हणजे या ठिकाणी साईन काय भेटेल -1 इंटू इथं 2 × 3 6 मायनस या दोघांचा गुणाकार करा -2 - प्लस हे 3 दॅट इज इक्वल्स टू -1 इंटू 6 - 3 इज 3 दॅट इज इक्वल्स टू -3. ओके C22 इक्वल्स टू ओके दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा या ठिकाणी -1 टू द पॉवर हे 2 + 2 इंटू M22 इक्वल्स टू -1 टू द पॉवर 2 + 2 इज 4 इंटू दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करा. आता हा दुसरा रो हा दुसरा कॉलम डिलीट केला. काय राहिलं शिल्लक बघा दुसरा रो हा डिलीट झाला आणि हा दुसरा कॉलम इथं राहिलं 1 - 3 आणि 5 3 -1 टू द पॉवर किती आहे 4 आहे. 4 म्हणजे A1 नंबर आहे म्हणजे इथं प्लस भेटणार आहे साईन. ओके इंटू या दोघांचा गुणाकार करा 3 मायनस या दोघांचा गुणाकार करा -15. ओके 5 इंटू -3 म्हणजे -15 दॅट इज इक्वल्स टू 3 मायनस प्लस हे 3 + 15
इक्वल्स टू 18. C23 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर हे 2 + 3 m23 -1 टू दी पॉवर किती आहे 2 + 3 आहे 2 + 3 म्हणजे 5 5 ऑड नंबर आहे ऑड नंबर म्हणजे या ठिकाणी भेटेल आपला -1 इंटू दुसरा रो आणि तिसरा कॉलम डिलीट करा हा दुसरा रो आणि तिसरा कॉलम डिलीट केला राहिलं काय ठिकाणी बघा 1 2 1 2 5 -1 दॅट इज इक्वल्स टू -1 इंटू याला सिम्प्लिफाय करा -1 1 इंटू -1 -1 -5 इंटू 2 -10 that is equals to -1 into -1 -10 -11 that is equals to -2 minus या ठिकाणी +11 भेटेल C31 equals to -1 टू दी पॉवर हे 3 + 1 सगळे एक्झाम्पल असेच सॉल्व करायचे सर्वच ओके इंटू m31 -1 टू दी पॉवर 4 इंटू m31 तिसरा रो हा तिसरा रो डिलीट केला आणि पहिला कॉलम डिलीट केला हा काय राहिलं बघा या ठिकाणी 2 -3 0 4 -1 टू दी पॉवर किती आहे 4 आहे म्हणजे A1 नंबर आहे तर या ठिकाणी +1 येईल साईन इंटू हे 2 इंटू 4 8 हे 0 दॅट इज इक्वल्स टू 8 भेटेल C32 -1 टू दी पॉवर हे 3 + 2 इंटू m32 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 3 + 2 इज 5 इंटू m32 बघा काय आहे तिसरा रो आणि दुसरा कॉलम हा कॉलम डिलीट केला काय राहिलं बघा शिल्लक 1 -3 -2 4 -1 टू दी पॉवर 5 5 म्हणजे ऑड नंबर आहे या ठिकाणी साईन भेटेल मायनस इंटू हे 1 इंटू 4 4 मायनस या दोघांचा गुणाकार करा मायनस मायनस प्लस हे 6 दॅट इज इक्वल्स टू -1 4 - 6 इज -2 दॅट इज इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस हे 2 C33 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर हे 3 + 3 इंटू m33 -1 टू दी पॉवर 3 + 3 इज 6 इंटू 3 3 हे 3 आणि हा तिसरा कॉलम डिलीट केला काय राहिलं बघा या ठिकाणी 1 2 -2 0 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर इवन नंबर म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटणार आहे 1 इंटू 1 इंटू 0 इज 0 -2 इंटू 2 -4 दॅट इज इक्वल्स टू 1 इंटू मायनस इंटू मायनस प्लस हे 4 दॅट इज इक्वल्स टू आन्सर भेटेल 4 ओके